सर्दी, खोकला, ताप यासोबतच पावसाळ्यामध्ये आढळणारी सामान्य तक्रार म्हणजे जुलाब होणं, पोट बिघडणं. तर जुलाब झालेले असतील तर काय पथ्य पाळायला हवं हे आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे हा भागही शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार, मी वैद्य तेजश्री. आरोग्यधानी आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आपल्या पथ्यविषयक सिरीजच्या माध्यमातून वेगवेगळ्या आजारांमध्ये आपण काय पथ्य पाळायला हवीत हे समजून घेत असतो. त्याच पद्धतीनं आजच्या भागामध्ये जुलाब होत असतील तर काय पथ्य पाळायला हवी हे आपण समजून घेणार आहोत. आता हा जो पावसाळ्यासारखा ऋतू आहे त्यामध्ये ऑलरेडी शरीरात वात वाढलेला असतो. वातामुळे आपला अग्नी विकृत होत असतो आणि अशातच तो मंद झालेला असतानाच आपल्याला या ऋतूमुळे बऱ्याचदा खूप छान चमचमीत गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते आणि मग आपण जिभेचा जो हा मोह आहे तो मोडू शकत नाही आणि असे पदार्थ बरेचदा खाल्ले जातात आणि त्यामुळे हा मंद झालेला जो अग्नी आहे तो हे पदार्थ पचवू शकत नाही आणि त्याच्यातून मग अजीर्णासारख्या समस्या निर्माण होऊन जुलाबासारखी लक्षणं आपल्याला दिसू लागतात. म्हणूनच या काळामध्ये आपण काय पथ्य पाळायला हवी तर सगळ्यात महत्वाचं बेसिक आहे, आपली जी पचवण्याची शक्ती आहे, आपला अग्नी आहे तो आपल्याला वाढवायचा आहे. जो मंद झालेला आहे त्याला वाढवायचा आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला, आपल्या पोटाला आराम देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या काळामध्ये जास्तीत जास्त कडक लंघन, कडक उपवास करणं अपेक्षित आहे. आपला जो रेग्युलर उपवास आहे तसा नाही, तर जितकं होईल तितका कडक उपवास आपल्याला या काळामध्ये करायचा आहे. ज्या वेळेस भूक लागेल त्यावेळेस आपल्याला अतिशय पचायला हलके असलेले साधे पदार्थ खायचे आहेत. मग ते कुठले तर सगळ्यात महत्वाचं येतं वेगवेगळ्या प्रकारचे कढण किंवा सूप. तर पुन्हा एकदा मुगाच्या डाळीचं, मसुराच्या डाळीचं किंवा अख्ख्या मुगाचं, अख्ख्या मसुराचं, कुळथाचं जे कढण आहे ते आपण या काळामध्ये घेऊ शकतो. त्याच पद्धतीनं गावठी कोंबडीचं जे चिकन सूप असतं घरी बनवलेलं ते देखील या काळामध्ये आपण घेऊ शकतो. तसंच साळीच्या लाह्यांची पेज जी आहे, भाताची पेज आहे, ती देखील आपण मीठ घालून घेतली तरी पण फायदा होऊ शकतो. तसंच यापेक्षा थोडी जास्त भूक ज्यावेळेस लागेल त्यावेळेस मुगाच्या डाळीची जी खिचडी आपण करतो ती देखील तुम्ही खाऊ शकता. त्याकरता डाळ तांदूळ चांगले भाजून घेतलेले असावेत. त्यामध्ये मसाले जे आहेत वेगवेगळे, मग त्याच्यामध्ये पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर, धणे जिरे, सुंठ, मिरी, त्यानंतर लवंग, दालचिनी यासारख्या मसाल्यांचा वापर करून जर आपण ही खिचडी बनवली तर ती नक्कीच फायदेशीर ठरू शकते. त्याचसोबत ज्यावेळेस थोडी अजून भूक लागेल त्या काळामध्ये भाकरी जी आहे, मग त्यामध्ये वेगवेगळ्या धान्यांपासून केलेली जसं बाजरीची, नाचणीची, ज्वारीची, जोंधळ्याची भाकरी आणि त्याच्यासोबत जर तुम्ही एखादी चटणी घेतली म्हणजे मग पुन्हा एकदा लसूण, आलं, कोथिंबीर, पुदिना, धणे जिरे किंवा थोडंसं खोबरं अशी टाकून बनवलेली जी चटणी असते ती तुम्ही यासोबत खाऊ शकता. किंवा गव्हाच्या पोळीचा जो फुलका बनवला जातो, घडीची पोळी नाही, जो फुलका आपण विस्तावर भाजून बनवतो तो फुलका देखील तुम्ही या काळामध्ये खाऊ शकता. त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे ताक. तर ताक या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अग्नी वाढवून आपल्या तोंडाला रुची आणण्यासाठी ते अत्यंत महत्वाचं काम करतं. त्यामुळे घरी बनवलेलं ताजं गोड ताक, त्यामध्ये काळं मीठ, सैंधव, धणे जिरे पूड, त्यानंतर पुदिना, आलं, सुंठ, हिंग अशा पद्धतीनं मसाल्याचे पदार्थ टाकून तुम्ही ते जे मसाला ताक बनेल ते दुपारच्या जेवणामध्ये 1 वाटी किंवा दिवसभरामध्ये देखील अधेमध्ये एखादी वाटी जर प्यायली तर त्याने नक्कीच फायदा होऊ शकतो. त्याच पद्धतीनं या काळामध्ये खाण्यासाठी जी फळं आहेत, बऱ्याचदा आपण या काळामध्ये फळं खात असतो आजारी पडलोय म्हणून, तर फळं शक्यतो आपण जसं नेहमी सांगतो की टाळायची आहेत. पण जी स्पेसिफिक काही फळं आहेत ती या आजारासाठी तुम्हाला फायदा देऊ शकतात. तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे कवठ. जर कवठाचा सीझन असेल, कवठ मिळत असेल तर कवठाची चटणी किंवा कवठाचा ज्यूस तुम्ही या काळामध्ये खाऊ शकता. तसंच बेलफळ जे आहे ते देखील या काळामध्ये खाण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. बेलफळाचा मुरंबा बाहेर मिळतो बाजारामध्ये सहजगत्या, तर हा मुरंबा देखील तुम्ही अधेमध्ये खाण्यासाठी किंवा पोळी बरोबर जरी जेवणामध्ये खाल्लात तरीही तो फायदा देऊ शकतो. तसंच जे आहे महत्वाचं म्हणजे डाळिंब जे आहे तर डाळिंब अत्यंत फायदेशीर ठरतं या काळामध्ये खाण्यासाठी. त्यामुळे डाळिंबाचे दाणे किंवा डाळिंबाचा ज्यूस थोडंसं काळं मीठ टाकून जर तुम्ही घेतला तरीही तो तुम्हाला नक्कीच फायदा देऊ शकतो. आता या काळातली अपथ्य काय आहेत, काय खायचं नाहीये, तर आपण आता जे काही पदार्थ बघितलेत ते सोडून खरं तर काहीही खायचं नाहीये. मुळात जेवढं होईल तेवढं आपल्याला लंघन या काळामध्ये करायचं आहे. पण तरीही स्पेसिफिकरित्या बऱ्याचदा जे जड पदार्थ आहेत, ऑफकोर्स अन्न पदार्थ आहेत, तळलेले पदार्थ आहेत, शिळे पदार्थ आहेत ते आपल्याला खायचे नाहीयेत. आणि बेकरीचे जे मुख्यतः पदार्थ आहेत, बऱ्याचदा बिस्किट, ग्लुकोजची बिस्किट या काळामध्ये आपण चहासोबत, दुधासोबत खायला देत असतो. का तर आपल्याला ताकद यावी म्हणून
शरीराला ग्लुकोज मिळावं म्हणून खाल्लं जातं, पण हे खरं तर अत्यंत चुकीचं आहे. शरीराला ग्लुकोज मिळण्यासाठी तुम्ही खडीसाखर जरी चघळली तरी खूप चांगल्या पद्धतीने शरीराला ग्लुकोज मिळू शकतं. त्यासाठी ग्लुकोजची बिस्किटं खाण्याची काही गरज नाहीये. पण या अशा काळामध्ये ही जी बेकरीचे पदार्थ आहेत, पाव, बिस्किटं, हे आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहेत, कारण हे पचायला अत्यंत जड असतात, आपला अग्नी अजून विकृत करू शकतात. त्यामुळे हे पदार्थ आपल्याला खायचे नाहीयेत. त्याच पद्धतीनं वेगवेगळी फळं, त्यांचे ज्युसेस, दूध किंवा दुधाचे वेगवेगळे पदार्थ हे देखील आपल्याला या काळामध्ये खायचे नाहीयेत, कारण ते पचायला जड असतात. त्यामुळे हे पदार्थ न खाता जे आपण काही थोडी फळं पाहिलेली आहेत ती फळं किंवा त्या फळांचा रस तुम्ही या काळामध्ये घेऊ शकता. आता या काळामध्ये आपल्या शरीरातला जो जल धातू आहे, म्हणजे आपल्या शरीरातलं पाणी जे आहे ते जुलाबावाटे बाहेर पडत असतं आणि अशा वेळी डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता असते. पण बऱ्याचदा अतिप्रमाणात पाणी प्यायल्याने सुद्धा जुलाब होतात, कारण अतिप्रमाणात पाणी प्यायल्यामुळे अग्नी मंद होत असतं पुन्हा एकदा, आणि त्यामुळे तो अग्नी जो आहे तो प्राकृत राहावा आणि डिहायड्रेशन पण होऊ नये अशा पद्धतीने आपल्याला पाणी युक्तिपूर्वक प्यायचं असतं. मग या काळामध्ये तुम्ही जी सिद्ध जल आहेत पुन्हा एकदा वेगवेगळी, त्यांचा जर वापर केला तर त्यामुळे आपला जो आजार आहे तोही आटोक्यात राहू शकतो आणि आपली तहान किंवा डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी आपण घेऊ शकतो. मग यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे सुंठ सिद्ध जल. तर सुंठ सिद्ध जल जर आपण वापरलं या काळामध्ये पिण्यासाठी तर ते अत्यंत फायदेशीर ठरतं. त्याचसोबत बडीशोप घातलेलं जे पाणी आहे, धणे जिरे घातलेलं जे पाणी आहे तेही तुम्ही वापरू शकता. काहीच नाही तर अगदी उकळून गार केलेलं जे पाणी असतं, कोमट पाणी जे असतं तेही तुम्ही वापरू शकता. त्याचसोबत साळीच्या लाह्या ज्या मिळतात त्याचं जे पाणी आहे ते देखील जर तुम्ही खडीसाखर टाकून घेतलं तर या जुलाबाच्या अनेक जे जुलाबामधल्या समस्या आहेत, म्हणजे डिहायड्रेशन होणं किंवा तहान वारंवार लागणं, जळजळ होणं, पोटामध्ये आग पडणं, ह्यासारख्या समस्या असतील तर या साळीच्या लाह्यांचा पाण्याचा खूप चांगला वापर करता येतो. त्याच पद्धतीनं लिक्विड ज्यावेळेस घ्यायचं असेल, बाकी काही खायची इच्छा नाहीये, अशा वेळी पुन्हा एकदा या साळीच्या लाह्यांचं पाणी आहे किंवा लिंबू सरबत देखील तुम्ही घेऊ शकता. पण फक्त लिंबू पाणी न घेता त्याच्यामध्ये सैंधव आणि साखर, खडी साखर टाकून जर घेतलं तर त्याचा जास्त फायदा होताना दिसतो. त्याच पद्धतीनं बेलफळाचं सरबत आहे, कवठाचं सरबत आहे, त्यांचाही वापर तुम्ही करू शकता. त्यामध्ये काही आवर्जून करण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यामध्ये येतं महत्वाचं म्हणजे नाभी पुरण. तर नाभी पुरण म्हणजे जी आपली नाभी आहे, बेंबी आहे, त्यामध्ये तेल सोडणं आणि क्लॉकवाईज डिरेक्शननी म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हलक्या हाताने जर आपण मसाज करून हे तेल जिरवलं आणि त्यानंतर गरम पाण्याने शेकलं तर आपला जो हा आजार आहे तो आटोक्यात येण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते. कारण त्यामुळे काय होतं, आपल्या ज्या पोटातला जो गॅस आहे, जे वात वाढलेला आहे तो बाहेर पडण्यासाठी मदत होते. आपला जो अग्नी आहे तो वाढण्यासाठी मदत होते. त्यामुळे या काळामध्ये बऱ्याचदा मंद पोटामध्ये दुखत असतं, पोटात ओढल्यासारखं वाटतं, पीळ बसतो, आव पडते, मुरडा पडतो किंवा अशा वेळी पोटातला जो गॅस आहे तो बाहेर पडत नाही असं वाटतं, पोट गच्च भरल्यासारखं वाटतं. तर नाभी पुरणामुळे ह्या ज्या समस्या आहेत त्या कमी होताना दिसतात. मग यासाठी घरातलं कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता किंवा एका छोट्या वाटेत तिळाचं तेल घ्यावं, त्याच्यामध्ये ओवा आणि थोडासा हिंगाचा छोटासा खडा असं टाकून जर आपण एकत्रितरित्या करून गरम केलं आणि हे तेल जर नाभी पुरणासाठी वापरलं तर त्याचा खूप चांगला फायदा होताना दिसतो. तसंच ताक आणि हिंगाचा लेप देखील तुम्ही या काळात करू शकता. जे आंबट ताक असतं त्या ताकामध्ये हिंग टाकावं, थोडंसं गरम करावं आणि हा कोमटसर लेप जर आपण पोटावर लावला तर त्यामुळे देखील पोटाच्या अनेक समस्या कमी होताना दिसतात. बेसिकली या काळामध्ये आपल्या पोटाला, आपल्या शरीराला आपल्याला आराम द्यायचा आहे. त्यामुळे आपण लंघन तर करतोच आहोत, त्यासोबतच आपल्याला जास्तीत जास्त आराम करायचा आहे, विश्रांती करायची. त्यामुळे बाहेर फिरणं, एक्झर्शन करणं, धावणं, पळणं, स्विमिंग करणं, पोहणं, त्याचसोबत खूप जास्त हवेमध्ये किंवा खूप जास्त वाऱ्यामध्ये, उन्हामध्ये फिरणं हे आपल्याला कटाक्षाने या काळामध्ये टाळायचं आहे. आणि बऱ्याचदा सगळ्या आजारांमध्ये जी गोष्ट वर्ज्य आहे ती या आजाराकरता सांगितलेली आहे करण्यासाठी, ते म्हणजे दिवसा झोपणं. तर रात्रीचं जागरण तर वर्ज्य आहे, पण दिवसा झोपणं या काळामध्ये फायदेशीर सांगितलेलं आहे. पण कधी तर जेवल्यानंतर नाही, पण या काळामध्ये ज्यावेळेस आपण लंघन करत असतो दिवसभर, अशा वेळी लंघन करत असताना जास्तीत जास्त जर आपण झोपलो, दिवास्वाप घेतला, तर त्यामुळे आपली ही पचनशक्ती जी आहे ती लवकर रिकव्हर होऊ शकते आणि या जुलाबासारख्या समस्या लवकर कमी होऊ शकतात. अशाच प्रकारे इथून पुढेही वेगवेगळ्या आजारांमधील पथ्य आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन आयुर्वेदिक विषयासोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.